मित्रांनो, कासेगावचं हिंदकेसरी मैदान झालं. त्यामधील एक नवीन चेहरा, नवीन कोरा चेहरा भेटलेला आहे. चेहऱ्याची ओळख सांगा, हा कुठला बैल आहे नक्की? हा छोटा देवा म्हणून आहे, जे सांडू मिस्त्री तळेगाव यांचा मोठा देवा आहे. त्याच्याच पावलावर पाऊलचा धरून जो चालतोय तो आपला हा छोटा देवा. तुमचंच नाव ना सांडू मिस्त्री? बरं, आता कुठली खरेदी आहे? हे तिकडं आमच्या भागातलीच आहे खरेदी. होय. हो, कितीची आहे खरेदी? खरेदी काय थोडक्यातच आहे. बरं, हो. आता सातत्यानं एक सलग मालिकात आहे की तुम्ही इकडं पण बैल आणताय आणि तुम्हाला यश भेटतंय. तर हा शंकरपटातील देव. हो, हा शंकरपटातली जो आहे ना वासरू होता, आम्ही बघितला आणि घेतला आम्ही. जसा की मागच्या वर्षी मी एक नवीन खोंड आणला होता इथं, रुद्रा सेठ म्हणून. तो पण इथं कासेगाव हिंदकेसरी झाला होता. आणि याचासुद्धा हा पहिलाच खेळ आहे जो आमच्या आईवडिलाच्या पुण्याईनं आज तो पण जे इथं कासेगाव हिंदकेसरी होतोय. पहिल्यांदा 3 फेरायला पळावा आणलेला आहे का हा देवा? नाही, त्याचे सलग आतापर्यंत एक 12-13 मैदान झालेले. हां, फर्स्ट सेकंड ते गुलालातच आहे. बरं. हो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैऱ्याचं नियोजन. कारण भुंग्याबरोबर पळणं आत्ता समजा आपण समजूया की टॉपचा बैल आहे तो. तर ही नियोजन कुणी केलं? नियोजनचं असं आहे की मिलिंद सेठ जे आहे ते खूप श्रीमंत किंवा ते घरचे एकदम चांगले आहेत. परंतु त्यांनी जे येतं हा छोटा देवा पळताना बघितला आणि डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट केला की आपण जे येतं छोटा देवा आणि भुंगा कासेगावच्या मैदानात पळू. म्हणून आम्ही जे येतं त्यांना कोणताही विचार न करता त्यांना होकार दिला. आता कसं आहे, मी जसं म्हटलं की वारंवार बैल तुम्ही इथं आणताय, म्हणजे भरपूर आता सलग अशी मालिका झाली. तर कसं काय ह्याच्या मागं रहस्य काय की सलग वेगवेगळी बैल आणत असतात आणि पळली जातात, गुलाल घेतले जातात, अनेकांची विक्री खरेदी होते. हो, यात कसं असतं माहिती आहे का की आपण जे तर पळणारे वासरं घेतो, लहान वासरं म्हणजे ठेवणं, त्यांना सांभाळणं, मग हे करणं तसं नाही. आम्ही पळणारा वासरू जे तर आमच्या डोळ्यांनी बघितला, आम्हाला पास पडला, मग तो कितीही महाग असो आम्ही त्याला घेणार म्हणजे घेणार. आणि या क्षेत्रात त्याला आणणार आमचे जे वरिष्ठ बैल आहे, देवाबाई आहे, VIP राणा आहे, सोन्या आहे, त्यामध्ये आम्ही घालणार आणि आम्हाला समजून जाईल का हा बैल आपलं कुठेतरी नाव करणार, म्हणूनच त्याला या क्षेत्रात टाकणार. देवाचं करिअर सांगा, शंकरपटातलं किती नंबर आहे शंकरपट? देवाचे खूप शंकरपट आहे. म्हणजे शंकरपटमध्ये ना त्यांनी खूप गुलाल केलेले आहे, कमीत कमी म्हणजे तर 50-55 गुलाल त्यांनी केलेले आहे. आणि तो बैल म्हणजे आमचा एक भेटलेला आम्हाला एक दैवत की त्यांना ह्या क्षेत्रामध्ये आमच्या वडिलाचं आमचं नाव केलं. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? हा छोटा देवाभाई जे आम्ही सध्या तर त्याला उजवीलाच घालतोय, डावीला पण पळतोय, पण सध्या तर आम्ही उजवीलाच टाकतोय त्याला. दाताला कसं आहे? दाताला अदात होता, परंतु आता दात पाडला त्यांनी, आता दुसरा दात लागला. लावलाय? हो हो, बरं, आता कसं मग एवढा पळाला, चर्चेत आला मोठ्या मैदान, ही खरेदी विक्रीचा विषय चालतो. हो. कितीला मागितलाय? मागाचा विषय नाही, असं मागायला भरपूर मागताय. कोणी 40 लाख म्हणतो, कोणी 35 लाख म्हणतो. परंतु जे आता वासरू पळणार आहे देवाबाईच्या नंतर जो आहे, म्हणजे देवाबाईला पायाला मार लागला तो घरीच आहे आणि त्याचं नाव तो चालवतोय, म्हणजे सध्या द्यायचा असा विचार नाही. विचारणार. हो. बरं, आता सातत्यानं म्हटलं जातं, खरं खरं सांगा, ह्या निमित्तानं यश खरंच औषधाचा प्रयोग पळण्यासाठी होत होतं का, इंजेक्शनाचा वगैरे? वारंवार म्हटलं जातं बघा, तुम्ही क्लिअरच सांगा. तर तुम्हाला एक सांगतो, मी एक शिक्षक आहे आणि माझ्या आईवडिलाच्या पुण्याईनं जे तर आम्ही या क्षेत्रात आलेलो आहे, त्यांना हा नांद होता आमच्या वडिलाला, त्यांच्या नांदापासून आम्हाला नांद लागलो. आम्ही ड्युट्या करून सुद्धा आम्ही या छंदात असतो. ज्यावेळेस सुट्टी भेटली त्यावेळेस या क्षेत्रात येतो. हे जे सांगतात की म्हणजे औषध द्यायचे, इंजेक्शन द्यायचे, हे सगळं खोटं. पळणारा आहे तो झाकून राहणार नाही, तो एक दिवस झिरोमधून हिरो बनणारच, हे माझं म्हणणं आहे. हा प्रश्न विचार, तुमच्या इर्द गिर्द बी अशी चर्चा होत असेल म्हणून हा विचारलं. कुठले शिक्षक आहात, विषय कुठला शिकवता? मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक. प्राथमिक शिक्षक आहे. म्हणजे चांगलं आहे, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं बी काम करताय चांगलं आणि वासरांनाही शिकवण्याचं काम. मी विद्यार्थी घडवतो, त्यानंतर वासरं घेऊन हे या क्षेत्रात बैल सुद्धा घडवतो. वा, मित्रांनो बघा, सलग वारंवार आपण म्हणू की चांगली वास्त्र देणारे हे व्यक्तिमत्व आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत. आणि आज पुन्हा एकदा जर कासेगावच्या मैदानात आपण जर विचार केला तर मैदान गाजवलं नवीन चेहरा देवाबाईनं. मित्रांनो, अजून एक नवीन चेहरा कासेगावच्या मैदानात, किसना. कुठला आहे किसना? 600 रुपये. 600 रुपये घरच्या गायचा आहे?
नाही नाही विकत घेतलेला. कितीची खरेदी आहे? खरेदी काय आपल्याला माहीत नाही की किती 25,000. बर डावीनं पळतोय उजवीनं पळतोय, दुई खांदी पोहतो आत. ही पहिल्यात नियोजन कोणी केलेलं आहे? मंगेश वांगीकर. ह्याच्या अगोदर कुठं गुलाबात राहिला किसना? ह्याच्या आधी गारेवाडीत 1 नंबर केला आहे. परत त्या आधी एक कुठंतरी केला 1 नंबर. सांगा कुठं कुठं गुलाबात राहिलाय? गारडेवाडीला 1 नंबर केला, परत ह्याला गारड्याला 1 नंबर केला, संभाजीनगरला 5वा झाला आणि परत राहिलाय बऱ्याच ठिकाणी गुलालात. दाताला कसं आहे? दाताला आता 3रा जात आहे. तिसरा दात आहे. हो. पहिऱ्याचं कोणी नियोजन केलं म्हणलं? मंगेश तांदळे, दैवत गोवेकर, हां सागरमधने लेंगरे. हां हां माऊली बरोबर. हो माऊली बरोबर. होय. आणि उजवीनं पळतोय डावीनं पळतोय, दुई खांदी कड सांभाळतोय. कड सांभाळतो. हो. बर मागणी झालीच असेल की? नाही मागणी झाली होती बऱ्याच ठिकाणी, पण आपणला काय करार केलेला आहे. पृथ्वीराजदादा कुटवळ, अमोलदादा वडकी हां आणि दैवत गोवेकर लोणंद हां हां यांच्यावर करार केला आहे. बरं बरं चालेल. आणि एक चांगल्या पद्धतीनं पळाला. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर भैया ड्रायव्हर बांबवडे, चालेल ऑल द बेस्ट. हिंद केसरी ड्रायव्हर. बरं मित्रांनो बघा कासेगावमध्ये नवीन चेहरा किसना.